नियमित करदात्यांसाठी सवलतीची मागणी. नृसिंहवाडी ग्रामपंचायतीतर्फे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन. महाराष्ट्र शासनाने थकीत घरफाळा व पाणीपट्टी करात 50% सवलतीची घोषणा केली. या निर्णयास अनुसरून नृसिंहवाडी ग्रामपंचायतीने ग्रामस्थांना घरफाळा व पाणीपट्टी करात सवलत दिली आहे. मात्र नियमित कर भरणाऱ्या करदात्यांमधून चालू वर्षी सवलत देण्याची मागणी होत असून याबाबत नृसिंहवाडीतील नागरिकांनी समाज माध्यमातून आपले ठोस मत व्यक्त केले होते. या जनमताचा आदर राखून नृसिंहवाडी ग्रामपंचायतीने ग्रामसभा व मासिक सभेद्वारे नियमित कर भरणाऱ्या नागरिकांना चालू वर्षी 50% सवलत देण्याचा ठराव केला आहे. याबाबत ग्रामपंचायतीतर्फे निवेदनाद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांच्याकडे ही मागणी करण्यात आली असून माजी उपसरपंच रमेश मोरे व सामाजिक कार्यकर्ते रमेश सुतार यांनी ही मागणी लवकरात लवकर शासनाने पूर्ण करावी व ग्रामस्थांना दिलासा द्यावा असे मत व्यक्त केले. या निवेदनावर ग्रामविकास अधिकारी हेमंत कोळी व सरपंच चेतन गवळी यांच्या सह्या आहेत. शासनानं थकीत पाणीपट्टी, घरपट्टी, दिवाबत्ती संदर्भात 50% माफी देण्यासंदर्भात ग्रामपंचायतीला आणि गावसभेला अधिकार दिला आहे. त्यानुसार नरसिंहवाडीमध्ये थकीत पाणीपट्टी संदर्भात 50%चा निर्णय झालेला आहे. त्या निर्णयाचं नरसिंहवाडीकरांनी स्वागत केलं आहे. मात्र जे नियमित पाणीपट्टी भरतात, घरपट्टी भरतात, दिवाबत्ती भरतात त्यांनाही 50% प्रमाणे चालू वर्षाची घरपट्टी, पाणीपट्टी, दिवाबत्ती ही 50%पेक्षा जास्त सूट मिळावी अशी मागणी आम्ही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे आणि याचा अधिकार आम्हाला नरसिंहवाडी ग्रामपंचायतीला द्यावा. त्या पद्धतीने नरसिंहवाडी ग्रामपंचायतीनं पण थकीत प्रमाणे जे रेग्युलर घरपट्टी, पाणीपट्टी भरतात त्यांनाही या सवलतीचा लाभ मिळावा अशी मागणी आम्ही केली आहे आणि याची अंमलबजावणी जिल्हा परिषद CO आणि गटविकास अधिकारी यांनी करण्यासाठी नरसिंहवाडी ग्रामपंचायत परवानगी दिल्यानंतर नरसिंहवाडी ग्रामपंचायत याची अंमलबजावणी निश्चित करेल अशी मला खात्री आहे.